पवईतील घटनेचा सर्व तपशील पोलिसांना दिला, पोलिसांचं अभिनंदन करतो, नीट ऑपरेशन पार पाडलं. पवईतील घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. चकमकीत रोहित आर्याचा मृत्यू झाला, हे दुर्दैवी, मात्र मुलांना ओलीस धरणं चुकीचं, असं घडता कामा नये. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. रोहित आर्याच्या पत्नीचा आंदोलन दरम्यानचा जुना व्हिडिओ आता व्हायरल होतोय. रोहित आर्याची प्रकृती खालावल्यानं पत्नीला अश्रू अनावर. रोहित आर्य शासकीय व्यवस्थेचा बळी ठरला का? रोहित मनोरुग्ण होता, तर अशा व्यक्तीला कंत्राट दिलंच कसं? रोहित आर्यचा एन्काउंटर बनावट असल्याचा विरोधकांचा आरोप. रोहित आर्याच्या तावडीतून 17 मुलांची सुटका, टॉयलेटच्या खिडकीतून पोलिसांनी केला होता इमारतीमध्ये प्रवेश. पोलीस आत घुसले तेव्हाचा फोटो समोर आलाय. आतमध्ये गेल्यानंतर झटापटी दरम्यान एपीआय अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यवर गोळी झाडली. पवईच्या आर्य स्टुडिओमधील अपहरण प्रकरणी नांदेडच्या एका 10 वर्षाच्या मुलीचा देखील समावेश. मुलगी सुखरूप असल्याची पोलिसांची माहिती. रोहित आर्यचा मृतदेह जे रुग्णालयात, मृतदेह शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. मात्र घरचे मृतदेह स्वीकारणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. आर्याच्या प्रकरणानंतर स्टुडिओ सतर्क, सर्व कलाकारांच्या सुरक्षतेसाठी वचनबद्ध. आमची टीम पोलिसांना सहकार्य करते. स्टुडिओ स्पष्टीकरण. स्टुडिओमध्ये अजूनही पोलिसांचा पंचनामा सुरू, फॉरेन्सिक टीमचं काम अजूनही सुरू आहे. तासभर काम सुरू राहील, सूत्रांची माहिती. रोहित आर्याचा जुना फोटो व्हायरल, दीपक केसरकर मंत्री असताना सोबतचा फोटो व्हायरल झालाय. केसरकरांच्या शासकीय निवासस्थानी केलं होतं धरणे आंदोलन. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बच्चू कडू नागपूरमध्ये दाखल आहेत. शेतकरी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंचं नागपूरमध्ये स्वागत केलंय. सर्व शेतकरी वर्गाचा आणि कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. शेतकऱ्यांच्या सहकार्यांना आजचं यश हाती आलं. आश्वासन दिल्याबद्दल सरकारचं आभार. बच्चू कडूंचं वक्तव्य. कर्जमाफीपासून सरकार पळतंय, मात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीची तारीख घेतली. कर्जाचा पहिला हप्ता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. बच्चू कडूंचा सरकारला इशारा. कर्जमाफी समितीचा पहिला रिपोर्ट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येणार. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल. शेतकरी कर्जमाफीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंच्या हवामहालाची उच्चस्तरीय चौकशी करा, भाजप आमदार प्रवीण तायवाडेंची मागणी. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरू. मनसे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते मात्र नाराज. राजू वाघमारेंची राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनांनी कोस्टल रोडवर सायरन वाजवल्याची चर्चा आहे. पोलिसांनी दंडात्मक कारवाई न करता सायरन गाडीत ठेवण्याच्या सूचना दिल्या. घटनेची पोलीस दलात चर्चा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्वतंत्र लढून जेवढ्या जागा मिळवतील तेवढ्या एकत्रित लढून मिळणार नाही. चंद्रकांत पाटील यांची ठाकरे बंधू युतींवर टीका. धाराशिवचे माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर हल्ला. भाजप कार्यकर्ते विजय राठोड आणि रोहित निंबाळकर यांच्यात हाणामारी. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल. रायगडमध्ये शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपला धक्का. प्रदेश सचिव रवी मुंडे सहकाऱ्यांसह शिवसेनेत मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. आवाज मुंबईकरांचा संकल्प, भाजपचं अभियान. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भाजप आमदार अमित साठम यांच्या नेतृत्वाखाली अभियान. मत चोरी विरोधात उद्या सत्याचा मोर्चा. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा. काँग्रेस नेतेही मोर्चाचं नेतृत्व करणार. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा सावध पवित्रा. राज्यात मविया आणि मनसेच्या मोर्चात सावध पवित्रा. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ बैठकीला अनुपस्थित. उत्तर भारतीय मतांमध्ये बदल होण्याची काँग्रेसला भीती. पंतप्रधान नरेंद्र मोदी भित्रे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं नाही हे सांगावं. राहुल गांधी यांचं पंतप्रधान मोदींना आव्हान. कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरेंना नोटीस. 2 डिसेंबरला हजर राहण्याचे कोर्टाने दिले आदेश.
बच्चू कडूंसह 2,500 आंदोलकांवर गुन्हा दाखल. महादेव जानकर, रविकांत तुपकर, वामनराव चटप यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. आंदोलनादरम्यान महामार्ग अडवून नागरिकांची गैरसोय केल्याप्रकरणी गुन्हा. शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. रुपाली चाकणकरांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार. फलटणमधील आत्महत्याग्रस्त महिलेचा अवमान केला. रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. पुण्यातील ठाकरेंच्या शिवसैनिकांची मागणी. परभणीमध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकहाती झेंडा फडकवणार. नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबा दुराणी यांचं वक्तव्य. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर. सोलापूर जिल्ह्यातील विजय लखमणे राज्यात पहिला. लातूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं उदगीरमध्ये थाटात उद्घाटन. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निरपेक्ष चौकशीसाठी एसआयटी नेमून जलद गतीनं न्यायालयात प्रकरण चालवण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. नाशिकच्या मनमाडमधील ऐतिहासिक गुरुद्वार नूतनीकरणासाठी पाडण्यात आलं. गुरुद्वाराचं काम युद्ध पातळीवर सुरू. पंढरपूरमधील सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर देण्याचा ठराव मंजूर. यापुढेही सहयोगी तत्वावर खासगी कारखाना चालवणार. ठरावाचा अंतिम निर्णय शासन घेणार. निलेश गायवळ पासपोर्ट प्रकरणात निष्काळजीपणामुळे 2 पोलीस अधिकाऱ्यांवर ठपका. 2 अधिकारी आणि 1 कर्मचारी यांची चौकशी. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स 270 अंकांनी वधारला तर निफ्टी 24,942च्या पार. कर्तव्यावर मद्यधुंद एसटीचे 7 कर्मचारी निलंबित. राज्यातील तपासणी मोहिमेत कर्मचाऱ्यांमध्ये चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचारी यांचा समावेश असून सर्वांना तात्पुरतं निलंबित करण्यात आलंय. चालकानं नशा केली तर गाडी सुरूच होणार नाही. एसटीच्या नवीन गाड्यांमध्ये ब्रेथ अनालायझर बसवणार. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची उशिराने डिलिव्हरी. पुरवठादार खासगी कंपन्यांवर बेकायदेशीर दंडात्मक कारवाई. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बुधवारी खुलं राहणार. गुरुवारी 6 नोव्हेंबर रोजी उद्यान बंद राहणार. ठाणेकरांनी थकवली 250 कोटीची पाणीपट्टी. पालिकेनं वसूल केले फक्त 43 कोटी. भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची माहिती. एक्सवर पोस्ट करत दिली अधिकृत माहिती. पुणे बाजार समितीचा घोटाळेबाज कारभार. वाहन प्रवेश ठेक्यामध्ये उत्पन्न 52 लाख, खर्च 105 कोटी. एपीएमसीला 11,76,000 तोटा. सीबीआय 10वी त्याचप्रमाणे 12वी याची परीक्षा 17 फेब्रुवारीपासून. नियोजित वेळापत्रकानुसार सीबीआयची 10वी परीक्षा यंदा 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीमध्ये पार पडणार आहे, तर 12वीची परीक्षा 17 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये होणार आहे. आता सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना मोटू पतलू देणार इन्कम टॅक्सचे धडे. सीबीएसई आणि आयकर विभागाच्या सहकार्यानं लोकप्रिय कार्टून मोटू पतलूचं कॉमिक पुस्तक लॉन्च. 3री पासूनच विद्यार्थ्यांना एआय शिकवणार. एआय बाबत केंद्र सरकारचा निर्णय. शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 पासून विषय अभ्यासक्रमात घेतला जाणार. पोस्टाच्या पुणे विभागामध्ये बचत खात्यांची संख्या. 4 जिल्ह्यामध्ये एकूण 69,59,000 बचत खाती. चालू वर्षामध्ये 11,49,000 नवीन खाती. घरफाळा सवलत योजनेपासून कोल्हापूर पालिकेला 9,12,50,000ची रक्कम जमा. ऑक्टोबरमधील 75% सवलत योजनेतून 2,25,00,000 जमा. योजनेचा आज शेवटचा दिवस. कार्तिकी वारीसाठी 3,000 पोलिसांचा तगडा बंदोबस्त. गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी एआयच्या माध्यमातून ड्रोनचा वापर.
परभणीमधील एलदरी धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. कार्तिकी वारीसाठी पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. गोव्यामध्ये एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत 6 लाख झाडे लावण्याची माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. धाराशिवमध्ये दिवाळीनिमित्त 3,700 पेक्षा जास्त वाहनांची खरेदी विक्री. आरटीओ कार्यालयाला मिळाला 10 कोटीपेक्षा जास्त महसूल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 43वा वर्धापन दिन कल्याणचा अत्रे रंग मंदिरामध्ये साजरा. स्मशानभूमीमध्ये अघोरी कृत्य, मांत्रिकाचा व्हिडिओ व्हायरल. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील धक्कादायक घटना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जन्ममृत्यूच्या 30,000 उशिराने नोंदी. पुढील 3 महिन्यांमध्ये पडताळणी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये जळगाव एसटी विभागानं 5 दिवसात कमवले 20 कोटी रुपये. महाराष्ट्र राज्यातून पुण्यानंतर जळगाव बस विभागाचा दुसरा क्रमांक. बस प्रवास संख्येमध्ये महिलांची 50% वाढ. सोशल मीडियावरील तरुणाच्या प्रेमासाठी अल्पवयीन मुलीनं सोडलं घर. 1.5 वर्षांनी परतली. मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षानं मुलीला घेतलं ताब्यात. आरोपी मुलगा अटकेत. साताऱ्यामध्ये सह्याद्री साखर कारखान्याचा 52वा गळीत हंगामाचा शुभारंभ. कारखान्याचे चेअरमन आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न. गडचिरोलीमध्ये मौशीखांब मुरमाडी या भागातील शाळा इमारतीची दुरावस्था आहे. इमारतीची डागडुजी करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होता कामा नये, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. बुलढाण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता रॅली. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे एकता रॅलीमध्ये सहभागी. कल्याणमध्ये राष्ट्रीय एकता दिवस निमित्तानं एकता दौडचं आयोजन. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग. सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंतीच्या अनुषंगानं बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे रन फॉर युनिटी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती. उल्हासनगरमध्ये पोलिसांची रन फॉर युनिटी, एकतेसाठी धाव. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150वी जयंतीनिमित्त उपक्रमाचं आयोजन. उपक्रमामध्ये पोलिसांसह विद्यार्थ्यांनी नोंदवला प्रतिसाद. ठाण्यात चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं राष्ट्रीय एकात्मक दौडचं आयोजन. राष्ट्रीय एकात्मक दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त दौडचं आयोजन. पुरंदरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. जेजुरी पोलिसांच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हिंगोलीमध्ये पोलीस दलाचं रन फॉर युनिटी आयोजन. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीनं 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा. मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं तरुणांनी नोंदवला सहभाग. रन फॉर युनिटीसाठी सातारा पोलीस धावले. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी शहरातून ऐक्य, एकजुटी आणि देशभक्तीचा संदेश देत एकत्रित धाव घेतली. सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंतीनिमित्त चाळीसगावमध्ये रन फॉर युनिटी कार्यक्रमामध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग. बीडच्या आष्टीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौडचं आयोजन. भाजप आमदार सुरेश धसांच्या नेतृत्वाखाली एकता दौड. सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंतीनिमित्ताने युनिट पदयात्रा. उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये शाळकरी मुलांनी साजरा केला राष्ट्रीय एकता दिवस. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रेखाटण्यात आलं भव्य चित्र.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पोलीस ठाणे अंतर्गत रन फॉर युनिटी या विशेष दौड कार्यक्रमाचं आयोजन. अमरावतीमध्ये रन फॉर युनिटीचे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजन. वाशिम जिल्हा पोलीस दलामार्फत भव्य वॉक फॉर युनिटी रॅलीचं आयोजन. रन फॉर युनिटी मध्ये मीरा भाईंदरच्या सांगोल्या पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर उत्साह. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हजारो युवक युवतींचा सहभाग. भारतीय जनता पार्टीतर्फे परभणीमध्ये रन फॉर युनिटी रॅली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राज्यभरामध्ये एकता दौड. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी. साताऱ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त कराड पोलीस ठाण्यांकडनं रन फॉर युनिटीचं आयोजन. हिंगोली जिल्ह्याला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.